नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मन भरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर 4:30 वाजता उठलेली आणि म्हणलं सगळ्यात पहिले ह्यांच्यासाठी डब्बा बनवायचा. तर डब्यामध्ये स्पेशल होता आज पुरी आणि वाटाण्याची भाजी. कॉम्बिनेशन खूप छान लागतं, तुम्ही पण एकदा करून बघा. आणि इथं मला व्हिडिओ जास्त काही करता आला नाही, कारण की सकाळची खूप गडबड असते, पटकन वेळेमध्ये व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ व्यवस्थित असा शूट केला नाही, म्हणजे पुरीचं पीठ वगैरे मळण्यापासूनचा. तर पुरी तेलकट न होण्यासाठी आपण त्या तेलामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, पुरी जे आहे ते तेलकट होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरीचं पीठ मळताना थोडंसं असं घट्टसर मळायचं. घट्टसर मळल्यामुळे पण पुरी जी आहे ते तेलकट होत नाही. खूप छान आणि टेस्टी झाल्या होत्या पुऱ्या, टम्म अशा फुगलेल्या. आणि स्पेशली मी ह्यांच्यासाठी पहिलं पुरी करून घेतली आणि नंतर मग पिहूच्या टिफिनसाठी मग तिच्यासाठी वेगळी पुरी बनवली आणि नंतर मी जेवण करताना माझ्यासाठी पण वेगळीच पुरी बनवली बरं का. म्हणजे हीच पुरी पण गरम गरम. मला जास्ती तर पुरीमध्ये गरम खायला पुरी आवडते. आणि कसं आहे माहिती आहे का, स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करायच्या असतात, कारण की स्पेशली आपल्यासाठी कोणी म्हणजे एक आईच असते, ती आपल्यासाठी गरम गरम देते. लग्न झाल्यानंतर गरम गरम जेवायला वगैरे मिळत नाही. त्याच्यामुळे थोडंसं मी माझ्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टीमधून वेळ काढते. नंतर मी घेतलेला आहे लिंबू पाणी पिण्यासाठी. तर कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू जो आहे तो पिळलेला आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, व्हिटॅमिन सी मिळते. स्किन ग्लो करण्यासाठी भरपूर मदत करतं आणि चेहरा जो आहे तो ताजातवाना राहतो. आणि विशेष म्हणजे पचनक्रिया सुधारते याच्यामुळे. ॲसिडिटी कमी प्रमाणात होते. आणि नंतर लिंबू पाणी पिल्यानंतर मग थोड्या वेळाने एक अर्धा तासाने नंतर मी ब्रश करायला गेलेला आहे. पिहूला उठवलं, म्हणलं तिचा पण ब्रश करून घ्यावा आणि आपला पण ब्रश करून घ्यायचा. नंतर मग तिच्यासाठी टिफिन जो आहे तो पॅक केलेला आणि तिला दूध आणि हॉर्लिक्स दिलेलं. तर ती अशी बसून पेत होती. सकाळी कसं असतं माहिती आहे का मुलांचं, सकाळी त्यांना काय खायची पण इच्छा नसते, पण मी तिला तसंच बळबळण थोडंसं खाऊ घालते आणि नंतर मग ती दूध पिते. नंतर मी माझ्यासाठी चहा बनवलेला आहे. तर चहा आज स्पेशल होता. गवती चहा टाकलेला त्याच्यामध्ये आणि गुळाचा होता. त्याच्यामुळे टेस्ट जी आहे ती खूप छान लागत होती. आणि आता सध्या पावसाचं हलकंसं वातावरण आहे, जास्त नाही म्हणता येणार. हलकासा पाऊस कुठंतरी पडत आहे आणि इथं पण थोडा थोडा पाऊस पडतो. नंतर चहा पिला, पिहू स्कूलला गेली आणि नंतर मी घरातली कामं आवरायला घेतलेली आहे. सगळ्यात पहिलं म्हणलं कपड्याच्या घड्या घालून घ्यायच्या. आणि काल कपडे तसेच काढून ठेवलेले आणि त्याच्या काय घड्या घातल्या, म्हणजे घालणं झालं नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं आपण सगळ्यात पहिलं कपड्याच्या घड्या काढून घ्यायच्या. आणि नंतर मग मी झाडू मारायला घेतलेलं आहे. सगळ्यात पहिलं बेडरूम, नंतर मग हॉल, किचन असं सगळं फिरून होतं आणि सगळ्यात शेवटीला मग हॉल येतो बरं का. असं होतं. आणि नंतर मग थोडंसं बाहेर बसलेलो म्हणता येत नाही, कारण की बाहेर झाडून काढायचं होतं त्यावेळेस. मग श्री पण बाहेर बसलेला आणि त्याचा हा फ्रेंड आहे. ते दोघंजण मस्त असं पाण्यासोबत खेळत होते. नंतर झाडाला वगैरे पाणी टाकलेलं आहे. पाऊस तेवढा जास्त पडत नाही, त्याच्यामुळे मग झाडाला पाणी 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड करून द्यावंच लागतं. आणि श्रीचं असं असतं की मम्मी मी पाईप धरणार आणि मी झाडाला पाणी देणार. त्याचं लुटू हे सगळं असतं. नंतर सुंदर असं मस्त असं वातावरण होतं. म्हणलं आपण हे पण कॅप्चर करून घ्यावं. आणि नंतर मी आंघोळ वगैरे केलेली आहे. आंघोळ झाल्यानंतर थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे. काय माहिती म्हणजे डोक्यामध्ये आलं, म्हणलं आपण व्हिडिओ थोडासा घ्यावा. तर घेतलेला आहे. आणि हा ड्रेस जो आहे तो मी 2 वर्ष अगोदर घेतला होता. त्याला आज घालायचा योग आलेला आहे. कधीतरी मी घालत होते. नंतर मग देवपूजा करायला घेतलेली आहे. सगळी घरातलं कामं आवरल्यानंतरच मी देवपूजा करायला जाते. आणि देवपूजा झाल्यानंतर मग स्वामी महाराजांच्या सारामृताचं पठण करायचं होतं. तर ते पण घेतलेलं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, भारी वाटतं ते पठण वगैरे केल्यानंतर. आणि श्रीची देवपूजा करताना पण तो इथलं सामान घे, तिथलं सामान घे, मध्येच म्हणजे कसं थोडंसं असं डिस्टर्ब होऊन जातं, कारण की बाबा काय घेतो काय तोडतो असं वाटतं. पण तो आज झोपला नव्हता. रोज तो झोपल्यानंतर मग मी पोथी वाचायला घेते. तर त्याचं असं असतं. आणि मध्येच त्यानं जे मोबाईल ठेवायचं स्टँड असतं ना छोटंवालं, ते घेतलं होतं. मला असं वाटलं की कुठं हा फेकून देतो आणि कुठं तो तुटणार, पण त्यानं ते व्यवस्थित असं माझ्याजवळ आणून दिलेलं आहे.
आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर आपण प्रत्येक काम करताना देवाचं नामस्मरण करत जर ती कामे केली तर एकतर देवाचं नामस्मरण पण घेणं होऊन जातं आणि नंतर मग घरातली कामं जे आहेत ते पण होऊन जातात. विशेष म्हणजे घरातले जे छोटे मुलं असतात ते पण आपल्या पावलावर पाऊल देऊनच करतात. त्याच्यामुळे मग त्यांच्या पण थोडासा डोक्यावरती परिणाम होतो, म्हणजे चांगल्या गोष्टीचा परिणाम होतो. नंतर मग जेवायला घेतलेलं आहे. तर टी व्ही बघत बघत जेवणं चालू होतं. पिहू आली 4 वाजता. मग ती थोडंसं तिला खाऊ वगैरे घातलं आणि नंतर आम्ही परत मग ट्युशनला निघालेलो आहोत. 6 ते 7:30पर्यंतची ट्युशन आहे. तर ही माझी फ्रेंड आहे. आम्ही दोघीजण मिळून मुलांना ट्युशनला सोडायला जातो. नंतर आल्यानंतर थोडंसं बाहेर बसलेलो. आणि कसं आहे माहिती आहे का, एकदा घराच्या बाहेर पडलं तर मुलं घरामध्ये यायचं नाव घेत नाहीत. त्यांचं जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत ते बाहेरच खेळतात. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आणि सुंदर असं वातावरण झालेलं होतं. आणि आणि असल्या वातावरणामध्ये चहा तर बनणारच. चहाशिवाय काय म्हणतात एक सवय असते आणि भारी वाटतं बरं का चहा पिल्यानंतर. आणि मस्त असा तिनं चहा बनवून आणलेला, तर आम्ही दोघींनी ते प्यायला. चला मग आजचा व्हिडिओ इथं संपवतो. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.